जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. सगुण भजन हा समास आपण विस्तृतपणे पाहिला. आता या समासाचा शेवट येतोय, पण शेवटाकडे वळण्याच्या आधी मुळात हा समास समर्थांनी का सांगितला हे पुन्हा एकदा आपण थोडं पाहू आणि या समासाचा प्रवासही पाहूया. शिष्यानं श्रोत्यानं याच्या मागच्या समासामध्ये असा प्रश्न उपस्थित केला होता की दृश्य हे खोटं आहे, मग त्या अनुभवाला काय येतं? सगुण भजनही दृश्यामध्ये येतं. आणि दृश्य जर खोटंच असेल, निर्गुणच तेवढं सत्य असेल, तर मग सगुण भजन कशासाठी करायचं? याचा एक भाग म्हणजे सगुण भजनाची काय आवश्यकता आहे याच्यावरती समर्थांनी भाष्य सुरू केलं. समर्थांचा मुद्दा असा होता की ज्ञानाच्या गोष्टी ज्यांना ज्ञान झालं त्यांनी कराव्यात. आत्मज्ञान किंवा निर्गुणाबद्दल शाब्दिक समजल्यानंतर सगुणाला बाजूला टाकणं बरोबर नाही. समर्थांनी प्रश्न केला, तुला भूक लागते ना, तुला तहान लागते ना, देहधर्म तर तुझे सुटत नाहीत, मग सगुणानं काय वाकडं केलेलं आहे? निर्गुण असलेलं आत्मस्वरूप सर्वत्र व्यापून आहे ही गोष्ट खरी, पण तू तुझ्या देहामध्ये अडकलेला आहेस, तर तुला सगुणाला धरावं लागेल याचा आग्रह समर्थांनी धरला. केवळ आग्रह धरला नाही, तर त्यांनी कबुली दिली की मला सुद्धा सगुण भजनानंच ज्ञान प्राप्त झालेलं आहे. जीव हा मूलतः बहिर्मुख आहे. त्याला आत वळवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. जीवाचं जे बहिर्मुखत्व आहे ते दृश्याबरोबर लिप्त होतं, म्हणजे दृश्य आणि जीवाची गाठ पडते आणि मग आपल्याला दृश्याचा अनुभव येतो. आपला हा जो व्यवहार सुरू आहे, या व्यवहाराला उलट दिशेला वळवण्यासाठी आपल्याला दृश्याचाच आधार घ्यावा लागतो. असा आधार घेणं म्हणजे सगुणोपासना आहे. आपुल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी असं समर्थ म्हणतात पहा. तसंच आपला हा जो भाव आहे, आपलं हे जे मन आहे, बुद्धी आहे, आपल्याला दिलेली इंद्रिये आहेत, ती भगवंताच्या सेवेत जोपर्यंत आपण लावणार नाही तोपर्यंत त्यांची दिशा अंतर्मुख होणार नाही. एक साधं उदाहरण पाहूया. राम म्हटल्यानंतर आपल्याला दाशरथी राम आठवतो, पण दाशरथी राम केवळ राम म्हणून आपल्याला आठवत नाही. राम परब्रह्म आहे, राम भगवंत आहे, भगवंताचा अवतार आहे. मग रामानं अवतार घेतल्यानंतर जे जे कार्य केलेलं आहे त्या कार्यामध्ये तो कशा पद्धतीनं राहिलेला आहे, स्थितप्रज्ञता असेल, शौर्य असेल किंवा त्याचं सत्य असेल, या सगळ्या गोष्टी राम म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर येतात. म्हणजे जेव्हा आपण रामाचं स्मरण करतो तेव्हा खरं पाहता आपल्या स्वरूपाचं स्मरण झालं पाहिजे. पण स्वरूप निर्गुण असल्यामुळं ते निर्गुण परब्रह्मच जेव्हा रामचंद्रांच्या रूपानं अवतार कार्य करून गेलं, ते अवतार कार्य जेव्हा रामनामाबरोबर आपल्या अंतःकरणात उमटतं, तेव्हा सहजच एक प्रकारची सात्विकता, एक प्रकारचं मांगल्य, एक प्रकारची शुचिता, शुद्धता आपल्या आत अवतीर्ण होते, जी आपल्या साधनेला उपकारक ठरते. एवढं तर निश्चित आहे की आपल्याला आपलं मन, आपल्या चित्तवृत्ती अंतर्मुख करायच्या आहेत. आज त्या बहिर्मुख आहेत ही पण सत्यता आहे. मग आपल्याला अंतर्मुखतेसाठी प्रेरणा नको का? मग आपण या इंद्रियांचा आणि इंद्रियांना मिळणाऱ्या प्रेरणांचाही विचार करूया. समजा जीभ हे इंद्रिय आहे, तर त्याला प्रेरणा कुठून मिळाली? चांगला चमचमीत आवडीचा पदार्थ आपण डोळ्यांनी पाहिला, इथून त्याच्या प्रेरणेची सुरुवात झाली. विचार करून पहा, प्रत्यक्ष पदार्थ जरी समोर नसला तरी आवडीच्या पदार्थाचं चिंतन केलं तरी जिभेला पाणी सुटतं. मग असं का घडलं? पदार्थ तर समोर नाही, तरीही जिभेनं लक्षण मात्र दाखवलं. याचा अर्थ असा की चिंतनापाशी सगळी सूत्रे आहेत आणि सध्या आपण दृश्याचंच चिंतन करू शकतो ही पण तथ्यता आहे. जिभेला, तोंडाला सुटलेलं पाणी ही त्या इंद्रियाची बहिर्मुखता दाखवतं. आता जीभ तर कापून टाकायची नाहीये, मग जीभ अंतर्मुख कशी करायची?
जीभ हा स्थूल पदार्थ आहे, स्थूल इंद्रिय आहे. ती आत वळवणं म्हणजे त्याची घडी करून आत वळवणं म्हणजे अंतर्मुख करणं नाही. अर्थातच त्या जिभेची प्रेरणा बदलली पाहिजे, म्हणजेच चिंतन बदललं पाहिजे. मग तुकाराम महाराज म्हणतात की त्या जिभेला भगवंताच्या नामाचा चाळा लावा. भगवंताच्या नामाशिवाय असलेली जीभ म्हणजे जणू चामड्याचा तुकडा आहे, असंच संतांनी म्हटलेलं आहे. ते याचसाठी. मग हे जे भगवंताचं नाम आपण घेणार ते सगुण भजनातच आलं नाही का? म्हणजे पहा, चिंतनाची दिशा बदलली, चिंतनाची दिशा सगुण भजनाकडे गेली की त्याचा परिणाम त्या त्या इंद्रियांवरती झाला, त्या त्या चित्तवृत्तींवरती झाला आणि मग तिथे अंतर्मुखतेला सुरुवात झाली. आपण हे लक्षात घेऊया की देह धारण केलेला आहे तर तहान, भूक इत्यादी गोष्टी सुटणार नाहीत. देह संरक्षणासाठी आपण वस्त्र परिधान करणार, ती वस्त्रे खरेदी करण्यासाठी पैसेही कमवणार, घरामध्येही राहणार देहाच्याच संरक्षणासाठी. पण हे सगळं सुरू असताना जर आपण आपल्या चिंतनाची वाट बदलली तर देह कर्मांमध्ये निश्चित राहील, पण वृत्ती मात्र अंतर्मुख असतील. याचं एक साधं उदाहरण आपण पाहूया. आई मुलाला जन्म देते. जोपर्यंत मूल तिच्या पोटातून बाहेर येत नाही तोपर्यंत ते मूल तिच्याच पाशी असतं, अगदी तिच्या शरीराचा भाग असतं. आता मूल पोटातून बाहेर आलं, आता ते कधी दूध पितं, कधी विश्रांती घेतं, कधी रडतं, पण आईचं चित्त सतत त्या मुलाजवळ असतं. ती देहानं तिचं काम करेल, कुणाशी बोलेल, चालेल, स्वतः झोपायचाही प्रयत्न करेल, पण बाळानं जरा काही आवाज केला की आई तिकडे धावायला लागते. म्हणजेच आईच्या चित्ताचा ताबा पूर्णपणे त्या लेकरानं घेतलेला असतो. आता त्या लेकराच्या जागी भगवंताला आणून ठेवलं तर तेच आपलं चित्त भगवंताच्या बाबतीत करतं. ऑफिसचं काम आहे, काम घडेल. जेवायचं काम आहे, जेवणही घडेल. पण चित्तवृत्ती जर भगवंताकडे धावत राहिली तर तीच खरी अंतर्मुखता आहे. समर्थ एके ठिकाणी म्हणतात पहा की लोक भगवंत मिळावा म्हणून कानात खुंट्या मारून घेतात, जिभेला गळ टोचतात किंवा एक हात 12-12, 24-24 वर्ष उभाच करून ठेवतात. अशा उपायांनी भगवंत मिळत नाही. आत वळल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही आणि हे आत वळणं सगुण भजनाशिवाय जमणार नाही, हा आग्रह समर्थांनी धरलेला आहे. सगुण या शब्दाचा जर विचार केला तर त्यामध्ये स आहे आणि गुण पण आहेत. गुणांसहित असलेलं ते सगुण आहे आणि आपणही गुणांसहित आहे. सत्व, रज, तम हे 3 गुण मुख्यतः आपल्या आत आहेत. संत किंवा उपनिषदे आपल्याला सांगतात की यातील सत्वगुण भगवंताची भक्ती करवतो. असं पहा, जर एखादा अन्नपदार्थ आपण पाहिला तर ज्या पद्धतीच्या वासना आत उत्पन्न होतील तशा वासना प्रभू रामचंद्रांची मूर्ती पाहून उत्पन्न होत नाहीत. तुकाराम महाराज साधूच्या वृत्ती अंतर्मुख कशा असतात हे समजावून सांगताना कधीकधी उलट दिशेचे दाखले देतात. ते म्हणतात, लोभ्याचं चित्त जसं धनामध्ये असतं किंवा कामी पुरुषाचं चित्त जसं स्त्रीमध्ये असतं तशा पद्धतीनं साधूचं चित्त भगवंतामध्ये असतं. पहा, काम, क्रोध इत्यादी दोषांनी युक्त असे आपण जेव्हा श्री महाराजांच्या साध्या फोटोकडे पाहतो तेव्हा त्यातले कोणतेही दोष वर येत नाहीत. पण इतर ठिकाणी जर आपली दृष्टी गेली तर ते दोष मात्र उफाळून वर येऊ शकतात. इथे सगुण भजनाचं मर्म आहे. म्हणजे श्री महाराजांना जेव्हा आपण पाहतो तेव्हा केवळ त्यांचा चेहरा किंवा शरीरयष्टी पाहत नाही. ते सद्गुरू आहेत, परब्रह्मस्वरूप आहेत, ब्रह्मचैतन्य आहेत. भगवंताचं नामच सगुण रूपात अवतीर्ण झालेलं आहे. त्यांची आपल्याप्रती असलेली करुणा, आपल्याप्रती असलेला त्यांचा भाव, प्रेम या सर्व गोष्टी आपल्याला एकत्रितपणे आठवतात. त्यांचं जीवनचरित्रही आपल्या डोळ्यांपुढे येतं. पण हे सगळं एकाच वेळी घडत असल्यामुळं वेगवेगळं आपल्याला अनुभवाला येत नाही. श्री महाराज म्हटल्यानंतर एकत्रितपणे सगळा भाव गोळा होतो आणि आत सात्विकतेचा उदय होतो. माऊली म्हणतात, सद्गुरू स्मरणानं सबाह्य सात्विकत्व भरून राहतं.
तेथ स्मरतेनी आदरे, सबाह्य सात्विके भरे, जव कठीणपण विरे अहम भावाचे, असे माऊलींचे शब्द आहेत. ध्यान साधनेला बसण्याच्या आधी असेल किंवा इतर वेळीही असेल, जेव्हा सद्गुरू स्मरण केलं जातं तेव्हा सात्विकता आत भरून राहते. आपल्या अहंकाराचा ताठा थोडा का होईना त्यावेळी कमी होतो. हे सगुण आहे आणि याची मदत आपल्याला घ्यावीच लागेल जोपर्यंत आपण देहबुद्धीमध्ये आहे. देहबुद्धी जरी नसली तरीही महात्मा सगुणाची मदत घेतो. इथंपर्यंत समर्थांनी सगुणाचं महात्म्य सांगितलं आहे. देहबुद्धी जरी गेली तरी देह आहे ना, देहाची कर्मे आहेत ना, कर्तव्य आहेत ना, त्यामुळं सगुण भजन कदापि सोडू नका, असं समर्थ म्हणतात. आपण मगाशी पाहिलं की इंद्रियांची जी प्रेरणा आहे ती दृश्यामध्ये अडकलेली आहे. मग सगुण काय आहे? दृश्यच तर आहे, पण त्याचा धर्म वेगळा आहे. त्या दृश्यामध्ये जर इंद्रिये गेली तर इंद्रियांची होणारी प्रेरणा इंद्रियांना अंतर्मुखतेकडे ढकलते. डोळ्यानं पांडुरंगाची मूर्ती पाहणं आणि डोळ्यांनी सुंदर पर्वत पाहणं यात फरक आहे. जिभेनं भगवंताचं नाम घेणं आणि जिभेनं कुणाची निंदास्तुती करणं यात फरक आहे. पायांनी आपली विषयासक्ती जिकडे आहे तिकडं जाणं वेगळं आणि पंढरपूरला जाणं वेगळं. हातांनी इतर पदार्थांना स्पर्श करणं वेगळं आणि देव्हाऱ्यातील शाळीग्रामाला किंवा शंकराच्या पिंडीला किंवा दत्तात्रयांची एखादी मूर्ती असेल तर तिला स्पर्श करणं वेगळं. अनुभवून पाहावं की सगुण भजनामध्ये काय सामर्थ्य आहे. आपण इंद्रियांनी जो अनुभव घेत असतो तोही सगळा सगुणातच येतो आणि ज्यावेळी या इंद्रियांना घेऊन साधक साधनेला बसतो तेव्हाही तिथे सगुण भजनच होतं. पण जेव्हा साधक साधनेला बसतो त्यावेळी तो आत शिरण्यासाठी बसतो आणि इतर वेळी ज्यावेळी तो इंद्रियांचा वापर करत असतो तेव्हा तिथे बहिर्मुखता हेच उद्दिष्ट असतं. अंतर्मुखतेसाठी कुणी मिसळ खात नाही, अंतर्मुखतेसाठी कुणी चित्रपट पाहत नाही. पण जेव्हा टाळ मृदंगांच्या गजरामध्ये ज्ञानोबा, माऊली, तुकाराम हा गजर केला जातो तेव्हा तेच हात, तेच पाय, तेच डोळे, तेच कान वापरले जातात, तीच जीभ वापरली जाते, पण साधक अंतर्मुख होतो. साधनेला बसल्यानंतर सुद्धा जेव्हा श्वासांकडे लक्ष दिलं जातं तेव्हा ते सगुण भजनच आहे, कारण तिथं लक्ष देणारा कुणीतरी उपस्थित आहे. सगुण ही अशी गोष्ट आहे ज्याला द्रष्टा असतो. निर्गुणाच्या तिथे द्रष्टत्वच नाही. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन याचं एकरूपत्व म्हणजे निर्गुण आहे. सगुणाला मात्र द्रष्टा असतो. श्वासांकडं पाहणारा कुणीतरी आहे म्हणून श्वास हे सगुणच ठरतात. मग श्वासांकडे लक्ष देऊन वृत्ती अंतर्मुख करणं म्हणजे श्वास नावाच्या सगुणाचा आधार घेऊनच निर्गुणापर्यंत पोहोचणं नाही का? हे सगुण भजनाचं मर्म सद्गुरूंच्या संगतीमध्ये कळतं आणि ते कळून घेऊन ते कधीही सोडू नये हा आग्रह समर्थ धरतात. गुण टाकता येणार नाहीत आणि गुण जर टाकले तर तिथे कुणी राहणारच नाही. निर्गुणत्व हे सुद्धा शब्दांनी सांगावं लागतं, कारण आपण सगुणामध्ये आहोत म्हणून. नाहीतर निर्गुण ही अशी गोष्ट आहे ज्याला सांगण्याचं प्रयोजनही खरं पाहता नाही. समर्थांचं म्हणणं इतकंच आहे की त्या निर्गुण स्थितीमध्ये तू गेलेला नसशील तर सगुणावरती आक्षेप घेऊ नको. निर्गुण जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत सगुण सोडता येत नाही. इतकंच नाही तर निर्गुण प्राप्त झाल्यानंतरही सगुणातच राहिलं जातं. त्यामुळं केवळ शब्दज्ञानाला भुलून सगुण भजनावरती फुली मारता येत नाही. आणि असं आपण समजू की सगुण भजनावरती आपण फुली मारली तर कुणी ती फुली मारली, म्हणजे सगुण भजनाला नाकारणारा जर तिथे असेल तर मूलतः तो निर्गुण झालेलाच नाही ना. कारण निर्गुण अवस्थेच्या तिथे कोणतंही द्वैत नाही, कोणताही भ्रम नाही, कोणताही समज गैरसमज नाही, जाणीव आणि नेणीव दोन्हीही नाही. त्यामुळं जाणीवेनं सगुण बाजूला करण्याऐवजी जाणीवेनं जाणता भाव धरून सगुणामध्ये शिरा, असं समर्थांचं म्हणणं आहे. जाणता भाव धरायचा म्हणजेच ते जे सगुण आहे ते आपल्याच आत्मस्वरूपाचं प्रतीक आहे हा भाव दृढ धरून त्या सगुण भजनामध्ये राहायचं. पूजा घडत आहे पांडुरंगाच्या मूर्तीची, पण पांडुरंग कोण आहे?
परब्रह्म परमात्मा आहे आणि आपलं स्वरूप तेच आहे, म्हणजे मूलतः आपण आपल्या स्वरूपाचंच पूजन करत आहे असा भाव त्या पूजनामध्ये पाहिजे. आणि मग पूजन होत असताना तिथे आपल्या मनाचं, आपल्या चित्ताचं विसर्जन घडलं पाहिजे. मुक्ताबाईंनी सद्गुरूंची आरती केली आहे. त्या आरतीमध्ये त्या म्हणतात, धन्य धन्य सद्गुरू राव, माझे देही दाविला देव. सद्गुरूंनी माझ्या देहामध्येच मला भगवंत दाखवला असं मुक्ताबाई म्हणत आहेत. म्हणजे अर्थातच मुक्ताबाई निर्गुण परब्रह्माकडे, आपल्या आत्मस्वरूपाकडेच निर्देश करतायत. पण पुढे मुक्ताबाई काय म्हणतात पहा. देहीच देऊळ केले आत्मलिंग प्रगटले, मन बेलपत्री केली आत्मलिंगा समर्पिली, त्रिगुणांच्या करुणी वाती 17 लाविल्या ज्योती, पंचप्राण पंचारती मुक्ताई ओवाळी सद्गुरुमूर्ती. इतकी सुंदर आरती आहे ही. एकीकडे निर्गुणत्वाचा बोध आहे आणि एकीकडे सगुण भजनही या आरतीमध्ये आहे. आपलं आत्मलिंग म्हणजेच आपलं आत्मस्वरूप आपल्याच आत विद्यमान आहे. सद्गुरू तिकडे आपल्याला नेतात. पण मुक्ताबाईंनी त्या आत्मलिंगाचं पूजन केलेलं आहे, म्हणजे सगुण भावानंच आत्मलिंगाला पूजलेलं आहे. पण सगुण भजन करताना, सगुण पूजन करताना मुक्ताबाई हेही ध्यानात धरतात की हे आत्मलिंग निर्गुण आहे. तिथे त्रिगुण पूर्णपणे नाहीसे होतात, मन पूर्णपणे लयाला जातं, पंचप्राणही आटून जातात, देहाचा देहभाव शिल्लक राहत नाही. तरीही अशा आत्मस्वरूपाचं मी पूजन करते, अशा आत्मस्वरूपापर्यंत पोहोचवणाऱ्या सद्गुरूंची मी आरती करते असं मुक्ताबाई म्हणतात. समर्थांनी आपल्याला हाच आग्रह धरलेला आहे की तुमची साधनेतील अवस्था कोणतीही असो, सगुण भजनाचा त्याग करू नका. केवळ आत्मज्ञानाबद्दल शाब्दिक माहिती असणं म्हणजे आत्मज्ञान नसेल, तर त्या शाब्दिक माहितीच्या आधारावरती सगुण भजनाला दूर करणं कितपत योग्य असं समर्थांचं म्हणणं आहे. एक भावनेसाठी देवासी पडे तुटी, काते होय कृपादृष्टी देव करता भाविता. हे काल निरूपणाच्या शेवटी आपण पाहिलंच. मी करता आहे असा आपण भाव जर धरला तर भगवंत हातचा गमावतो आपण. पण भगवंत करता आहे अशा भावानं सगुण भजनात राहिलो तर भगवंताची कृपा प्राप्त होते. आपली देहबुद्धी जाणं आणि सगुण भजन करता करता आपण तिथं न उरता केवळ भगवंत उरणं हीच त्याची खरी कृपा, हेही आपण पाहिलं. समर्थ शेवटी म्हणतात, आपण आहे 2 दिसांचा आणि देव बहुता काळाचा, आपण थोडे ओळखीचा देवासी त्रैलोक्य जाणे. या कारणे रघुनाथ भजन त्यासी मानिती बहुत जन, ब्रह्मादिका आदी करून राम भजनी तत्पर. ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानू ना, तरी या दोषाच्या पतना पावो अभक्तपणे. समर्थ म्हणतायत, भगवंताची उपासना ब्रह्मादिकही करतात तर आपणही ती करावी. आपण कोणत्याही अभिमानाच्या आहारी जाऊ नये. आपण भक्त आहोत, आत्मज्ञान जरी झालेलं असलं तरी त्या आत्मज्ञानाच्या जोरावर आम्ही जर उपासनेचा अनादर केला, सगुण भजनाला बाजूला सारलं, तर त्याला आत्मज्ञान म्हणताच येणार नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सगुण भजन हे पाहिजेच. देव उपेक्षी थोरपणे, तरी मग त्याचे तो जाणे, अप्रमाण ते श्लाघ्यवाणे नव्हे की श्रेष्ठा. देहास लागली उपासना, आपण विवेके उरेना, ऐसी स्थिती सज्जना अंतरीची. समर्थांनी संतांची, साधूंची, महात्म्यांची स्थिती कशी असते तेही सांगितलं. देहानं ते उपासनेमध्ये गुंतून राहतात, सगुण भजनामध्ये देहाला गुंतवून ठेवतात. पण विवेकानं म्हणजे सद्गुरूंनी जो उपदेश केला त्या उपदेशाच्या चिंतनानं ते केवळ आत्मस्वरूपापाशीच स्थिर असतात. म्हणजे देह लौकिकापुरता दिसतो, पण असते मात्र आत्मस्थिती. सकळ मिथ्या होऊन जाते, हे रामभजने कळो येते, दृश्य ज्ञानियांचे निमते स्वप्न जैसे. समर्थ म्हणतायत, जर सगुण भजन आपण केलं तरच दृश्य खोटं आहे हे आपल्याला कळून येईल. आपण विषय विस्तृतपणे पाहिला आहे. दृश्य मिथ्याच आहे, खोटंच आहे, पण इंद्रियांच्या बहिर्मुखतेमुळं खरं वाटतं.
सगुण भजनामुळं इंद्रिय आत वळतात, वृत्ती आत वळतात आणि मग आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर दृश्याचं स्वप्न भंग पावतं. स्वप्न भंग झाल्यानंतर स्वप्नातील आपल्याला आज काही खरं वाटतं का? मुळीच नाही. स्वप्न संपल्यानंतर स्वप्नातील अनुभवही खोटाच ठरतो. तसंच सगुण भजनानं होतं असं समर्थ म्हणतायत. आणि म्हणून ते म्हणतायत की असं सगुण भजन करत जो ज्ञानी होतो त्याच्यासाठी दृश्य हे मिथ्या ठरतं, स्वप्नासारखं ठरतं. मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधुजना कळो आले. स्वप्नातला व्यवहार हा खोटा आहे, तसंच सृष्टी पण खोटी आहे हे अशा संतांना कळून येतं असं समर्थांचं सांगणं आहे. मग आता इथं श्रोत्यानं पुन्हा शंका विचारली. खरं म्हणजे ही पूर्वीचीच शंका आहे, पण त्यातला सगुण भजनाचा भाग आपण पाहिला होता. दृश्य खोटं असून खरं वाटतं या शंकेकडं अजून पाहिलेलं नाही. म्हणून तीच शंका श्रोत्यानं विचारली. आक्षेप झाला श्रोतयांसी, मिथ्या तरी का दिसते आम्हासी, याचे उत्तर पुढिले समासी बोलिले असे. श्रोता विचारतोय की जर दृश्य खोटंच आहे तर मग ते दिसतं का? समर्थ म्हणतायत याचं उत्तर आता पुढच्या समासामध्ये सांगितलं आहे. पुढच्या समासाचं नाव आहे दृश्य निरसन. आपण तो समास उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.